आहेत. संपूर्ण गाव इथं उपस्थित आहे. थोडीशी लोक झोपलेली आहेत बहुतेक. आणि मंगेशराजी शर्वी पुन्हा हा स्टेट म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालणारा खेळाडू ठाणा गाजवलेला. संपूर्ण तालुक्यामध्ये 40,000चे बक्षीस किंवा अशी एका सर्विस मिळाली. आला बघ आणि पकडला तो बघ, एकट्याने पकडला. याला सांगतात कला. लक्ष नसताना पुन्हा पकडला. ब्रुसलीची आयडिया. तर मंगेश सर उत्तम दर्जाचा सर्विस आणि पकड. त्यांचा भाऊ रुपेश, त्यांच्या संगती आपलं पाटील सर आणि हनुमानचं चित्र असलेला हा एक हनुमानाचा येतो चौधरी. अशा प्रकारे 9 नंबरचा दोषी आपल्याला तो चकवण्याचा प्रयत्न मानलं पाहिजे. माले विक्रमगड संघ सुद्धा अतिशय प्रखड आणि चाणाक्ष एका ठेवीचे एका बोडीचे हे लोक काही करू शकतात. तर त्यांनी ते दाखवून दिले. विराटचा संघ त्याने जाग्यावर बसवला अटीतटीमध्ये. आणि म्हणून माले संघ सुद्धा खरोखर वाखाण्यासारखा. आणि लात मारून डावी लात, उजवी लात लोक मारू शकतो पण डावी लात फार कठीण. पण डावी लात मारू शकला म्हणजे जोक नाही. लोक बरेचसे लाथा मारतात आणि परत बनवतात. उजवा डावा दोन्ही बाजूने चढाई. उजव्या पायाने लात मारणं आणि डाव्याने मारणं याच्यामध्ये फार फरक आहे. लोकांना कबड्डी मधला एक गेम आहे. लात ही एक स्किल आहे, कौशल्य आहे. मारामारी करताना लात अलग, पण ही कौशल्याची लात आहे बाद करण्याची. एवढं नाही तरी सुद्धा मंगेश सर घाबरतात, पोपरात आणण्याचा प्रयत्न. आणि अशा प्रकारे आतापर्यंत 4 वाजल्याच्या सुमारास असं चांगलं बोलणं आणि चांगलं जागृत राहणं हे चांगल्या लोकांचं लक्ष. जे झोपतात, झोपला तर संपला असं सांगतात. जागृत राहा, खेळ चालू आहे. गाव झोपला असेल पण खेळ चालू आहे. आणि अशा प्रकारे उत्कृष्ट खेळाडूची नोंद करणारे ठाकरे गुरुजी त्यांच्याकडे जबाबदारी ते पार पडतायत. बाकीचे आणि परत चढाई 5 नंबरचे खोल चढाई पण पकड नाही आणि उत्कृष्ट पकड. यांची वाघाची उडी आणि सिंहाची उडी किंवा काय ती पकड काय त्याला सांगतात, माकडाची उडी असे राजगिरीचे बोलतात. मला तर मोठं बोलायचं ते याच्यामध्ये फार पण हे दोन्ही पण वाघातली चढाई आहे. वाघ पण तुल्य बोले असतात म्हणजे जबरदस्त.